नमस्कार मंडळी. तुम्हाला कल्पना आहे का, की तुम्ही ज्या आयुष्याला अगदी साधं, सरळ, सामान्य समजत आहात, ते आता याच क्षणी भयंकर धोक्यात आहे. आपल्याला थोडी जरी अंगदुखी झाली किंवा हलकीशी सर्दी खोकला झाला, की आपण कोणताही विचार न करता थेट धाव घेतो आपल्या गल्लीच्या तोंडावर असलेल्या त्या विषारी रासायनिक कारखान्याकडे, म्हणजेच आपल्या मेडिकलच्या दुकानाकडे. आपण हजारो रुपये देऊन अशी औषधं घेतो, जी कदाचित आपल्या शरीराला आतून पोखरून काढत आहेत. पण या सगळ्यात आपण एक अंतिम सत्य विसरून जातो. आपल्या खऱ्या मृत्युंजय औषधांचा साठा कोणत्या फार्मसीमध्ये नाहीये. तो लपलाय तुमच्या घरात, तुमच्या स्वयंपाकघराच्या एका साध्या कोपऱ्यात. निसर्गानं, आपल्या आईनं फक्त आपले रोग बरे करण्याची व्यवस्था नाही केली, तर भयंकर ते भयंकर आजारांना मुळापासून उपटून फेकण्यासाठी प्रचंड महाविनाशक अस्त्र सुद्धा सजवून ठेवले आहेत. आज जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या स्वयंपाकघरातल्या एका छोट्या डब्यात अशा दोन साध्या गोष्टी झोपलेल्या आहेत, ज्या जगातल्या मोठ्या मोठ्या महागड्या हॉस्पिटलच्या उपचारांनाही मागे टाकतील, तुमचा विश्वास बसेल? कदाचित नाही बसणार, पण हेच अंतिम सत्य आहे. हो, मी कोणतीही अतिशयोक्ती करत नाहीये. आणि त्या दोन चमत्कारिक गोष्टी आहेत लसूण आणि गूळ. लसूण, ज्याचा वापर तुम्ही फक्त भाजीला किंवा आमटीला झणझणीत फोडणी देण्यासाठी करता, तो खरं तर मानवी शरीरासाठी एक अणुबॉम्ब सारखं काम करतो. आपले प्राचीन ऋषीमुनी याला साधी महाऔषधीत नाही, तर मृत्यूलाही चकवा देणारा उपाय म्हणायचे. हा फक्त चव वाढवत नाही, हे अक्षरशः तुमच्या शरीराच्या आत होणारी सडण्याची प्रक्रिया थांबवून टाकतं. तुम्हाला माहित आहे का, तुमच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा झालेला तो काळा चिकट अडथळा वितळण्याची ताकद जगात फक्त या नैसर्गिक लसणामध्ये आहे. हे फक्त तुमचं खराब कोलेस्ट्रॉल कमी करत नाही, तर तुमच्या रक्तवाहिन्यांमधून ती विषारी चरबी खेचून बाहेर काढतं. तुमच्या यकृतांमध्ये, म्हणजे लिव्हरमध्ये वर्षानुवर्षे साचलेलं ते मरणाचं विष, जे हळूहळू तुमचं यकृत चढवतंय, त्याला एका रात्रीत झाडून साफ करण्याची ताकद या साध्या लसणात आहे. खरं तर याचे गुण सांगायला बसले तर एक अख्खं पुस्तक लिहून होईल. आणि गूळ, ज्याच्याकडे तुम्ही फक्त एक गोड पदार्थ म्हणून निष्काळजीपणे पाहता, तीच तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्हाला माहिती आहे का, की आधुनिक वैज्ञानिक आता या गुळाला नैसर्गिक शक्तीचा भंडार म्हणत आहे. याच्या आत अशी नैसर्गिक खनिजे लपली आहेत, जी तुमच्या शरीरात जाताच अमृतासारखं काम करतात. विशेषतः यात असलेलं प्रचंड लोह तुमच्या शरीराला फक्त रक्तक्षयापासून वाचवत नाही, तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीला असं एनर्जी बुस्टिंग चार्ज देतो, जो तुमच्यात क्षणात नवी ताकद भरतो. तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतं का? ताकद कमी पडते असं जाणवतं का? याचं कारण एकच आहे, तुमचं शरीर आतून निष्क्रिय होत चाललंय. आणि हाच गूळ त्या निष्क्रिय शरीराला पुन्हा ऊर्जेनं भरून उभं करतो. पण ते अंतिम आणि भयंकर सत्य तर मी तुम्हाला अजून सांगितलंच नाही. ही जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की हार्ट अटॅक, कॅन्सर किंवा लिव्हर सिरोसिस सारखे भयंकर आजार फक्त म्हाताऱ्या माणसांनाच किंवा खूप श्रीमंत लोकांनाच होतात. साप चूक, घोर चूक आहे. ऐका, अगदी गुपचूपपणे तुमच्या आणि माझ्या नकळत कदाचित या क्षणी आपल्या यकृतातून सडायला सुरुवात झाली असेल, किंवा आपल्या हृदयाच्या मुख्य धमनीत अडथळ्यांचा टाइम बॉम्ब तयार झाला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा मूक मारेकऱ्याबद्दल बोलणार आहोत. एका अशा लक्षणाबद्दल ज्याला तुम्ही रोज सकाळी आरशात पाहता, पण त्याकडे साफ दुर्लक्ष करता. तुम्हाला हेही माहिती नसेल की हे एकच लक्षण सांगत आहे की तुमचं हार्ट अटॅक व्हायला आता कदाचित काही तास उरले आहेत. आणि आजचा हा अचूक घरगुती उपाय, लसूण आणि गुळाचे हे शक्तिशाली मिश्रण, बरोबर त्याच मुख मारेकऱ्याला तुमच्या शरीरातून मुळासकट उपटून फेकून देईल. हे मिश्रण तुमच्या यकृताच्या प्रत्येक पेशीला नवजीवन देईल. तुमच्या हृदयाच्या धमन्यांमधला अडथळ्यांचा शेवटचा कणही पुसून टाकेल. म्हणूनच मी सांगते, हा व्हिडिओ एका सेकंदासाठी सुद्धा पुढे मागे म्हणजेच स्किप करू नका. कारण ही माहिती फक्त माहिती नाहीये, हा कदाचित तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा
जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग असू शकतो. आत्ताच बघा, कारण तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. आता मित्रांनो, मुख्य चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पटकन कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा की तुम्ही हा विशेष व्हिडिओ कुठून पाहत आहात. तुम्ही पुण्याचे आहात की मुंबई, नागपूर, कोल्हापूर अशा शहरातून की एखाद्या छोट्याशा गावातून किंवा परदेशातूनही आमच्यासोबत जोडले गेले आहात. आणि हो, जर तुमचा लसूण आणि गुळाविषयी काही जुना अनुभव असेल किंवा आजच्या विषयाबद्दल काही प्रश्न असेल तर तेही आम्हाला विचारायला विसरू नका. आम्ही नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर ऐका, तुम्ही चुकीचा विचार करत आहात. जर तुम्हाला वाटत असेल की लसूण हा फक्त एक मसाला आहे, तर तुम्ही चुकीच आहात. लसूण म्हणजे तुमच्या शरीरात लपलेला घातक विषाला नष्ट करण्यासाठी निसर्गानं दिलेलं ब्रह्मास्त्र आहे. हे फक्त एक नैसर्गिक अँटीबायोटिक नाहीये. हे तुमच्या रक्तात मिसळलेला व्हायरस आणि बॅक्टेरिया सारख्या छुप्या हल्लेखोरांना परमाणू हल्ला करत हे फक्त तुमचं संपूर्ण रक्त शुद्ध करत नाही, तर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये वर्षानुवर्षे चिकटून बसलेलं ते काळं चिकट विष अक्षरशः खेचून बाहेर काढतं. जरा थांबा, एक अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष देऊया. तुम्हाला पटो वा न पटो, तुमच्या शरीरात सड निर्माण करणारे किंवा साचून राहिलेले हे विषारी जीवाणू तुमच्या हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा लिव्हर फेल्सचं होण्याचं खरं कारण आहे. आणि हा लसूण तुमची पचनक्रिया इतकी जबरदस्त अपग्रेड करतो की तुमची आतडी नेहमी शस्त्रक्रियेनंतर जशी स्वच्छ असतात तशी लक्क राहतात. दुसरीकडे ज्या गुळाला तुम्ही फक्त गोडवा देणारा पदार्थ समजत आहात, त्याचं गुळात जीवनदायी मॅग्नेशियम आहे. हे मॅग्नेशियम फक्त तुमची हाडं मजबूत करत नाही, तर तुमच्या हाडांच्या आत होणारी झीज थांबवून टाकतं. गुळ तुमच्या पोटातील त्या आळशी पाचक रसांना अक्षरशः चाबूक मारून कामाला लावतो आणि त्यात असलेलं अविश्वसनीय लोह तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर करून तुमच्या हिमोग्लोबिनची पातळी इतक्या झपाट्याने वाढवतं, जणू काही तुमच्या शरीरात नव्याने लाल रक्त तयार होत आहे. समजत नाही तुम्हाला हे दोन्ही नैसर्गिक घटक आपापल्या गुणधर्मात प्रचंड शक्तिशाली, पण विचार करा, जेव्हा या दोन्ही मृत्युंजय सुपरफूड्सना एकत्र मिसळलं जाईल तेव्हा तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशींमध्ये काय भयंकर सकारात्मक प्रतिक्रिया घडत असेल. तुम्हाला माहिती आहे का, हे मिश्रण तुमचं यकृत फक्त मजबूतच करणार नाही, तर यकृतामध्ये तयार होणाऱ्या सिरोसिसच्या पहिल्या टप्प्यालाही रोखू शकतं. हे तुमच्या हृदयाला इतकं बळकट ठेवतं की तुमच्या धमन्यांमध्ये पुन्हा कधीही अडथळ्यांचा जाम लागणार नाही. इतकंच नाही तर तुमची किडनी सुद्धा तिचं काम पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने करून तुमच्या शरीरातील विष बाहेर फेकून देईल. तुमची त्वचा नुसती चमकणार नाही, तर त्वचेवरचे ते विषारी काळे डागही पुसले जातील. केस गळण्याची समस्या कमी होईल आणि गॅस, ऍसिडिटी, अपचन यासारख्या त्रासदायक समस्यांपासून तुमची कायमची सुटका होईल. लसूण आणि गुळाचे 5 वैद्यकीय चमत्कार जे डॉक्टर तुम्हाला कधीही सांगणार नाहीत. चला आता एक एक करून जाणून घेऊया की हा लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्यावर आपल्या शरीरात नक्की कोणता शारीरिक जादू होतो. ही अशी माहिती आहे जी तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. नंबर 1, शरीराची आतून संपूर्ण स्वच्छता. आपण दिवसभर तळलेले मसालेदार पदार्थ, बाहेरचं खाणं आणि निकोटीन किंवा मद्यपानासारख्या अनेक चुकीच्या गोष्टी खाऊन आपल्या शरीरावर जो भयंकर अत्याचार करतो, त्यामुळे प्रचंड विष साठून जातं. हे विष थेट जाऊन आपल्या बिचाऱ्या यकृतात आणि रक्तात जमा होतं. लक्षात ठेवा, हेच विष तुम्हाला वेळेआधीच मृत्यूकडे ढकलत आहे. लसूण आणि गुळाचे हे मिश्रण एक नैसर्गिक डिटॉक्स औषध आहे. हे आधी तुमच्या यकृताला हळूहळू स्वच्छ करतं आणि यकृत हे आपल्या शरीराचे मुख्य फिल्टर आहे. ते साफ तर अख्खं शरीर फिट. हे तुमचं रक्त सुद्धा इतकं शुद्ध करतं की तुमची संपूर्ण सिस्टीम आतून एखाद्या लख्ख हिऱ्यासारखी स्वच्छ होते. नंबर 2, हृदयाला ठेवते तंदुरुस्त. सायलेंट हार्ट अटॅक पासून बचाव. मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की लसणाचा खरा हिरो आहे लिसिन नावाचा एक विनाशकारी सल्फर कंपाऊंड. हे लिसिन तुमच्या रक्तदाब फक्त नियंत्रणात ठेवत नाही, तर हे रक्तातील सर्वात खराब कोलेस्ट्रॉल असं कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल असं वाढवतं, जणू काही तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आत दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्याच्यासोबत जेव्हा गूळ मिसळतो
तेव्हा गुळात असलेलं मॅग्नेशियम तुमच्या हृदयाच्या स्नायूंना लोखंडासारखं मजबूत बनवतं आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवायला मदत करतो, जेणेकरून तुमच्या डोक्यात अचानक स्ट्रोकचा धोका उद्भवणार नाही. तुम्ही कोणत्याही शहरात राहा किंवा कोणत्याही घरात, हे कॉम्बिनेशन तुमचं हृदय एकदम तंदुरुस्त आणि मृत्यूच्या भीतीपासून मुक्त ठेवेल. नंबर 3, पचनशक्तीत आमूलाग्र बदल. पोटातील घाण साफ करण्याचा गुप्त उपाय. ज्या लोकांना वर्षानुवर्षे पोटाच्या समस्या सतावतात, म्हणजेच काही खाल्लं तरी ते पचत नाही, पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅसमुळे छातीत कळ येते, अशा लोकांसाठी हा देवाने पाठवलेला रामबाण उपाय आहे. लसणातील विशेष घटक पोटाच्या हालचालींना असा धक्का मारतो की अन्न पुढे सरकण्याशिवाय पर्यायच उरत नाही. इतकंच नाही तर हे तुमच्या आतड्यांमध्ये साचलेलं 5 वर्ष जुना कचरा सुद्धा खेचून बाहेर काढतो. परिणामी ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, म्हणजेच सकाळी टॉयलेटमध्ये जाऊन तासनतास युद्ध करावं लागतं, त्यांची ती समस्या क्षणात दूर होते. दुसरीकडे गूळ पोटातील पाचक रसांना इतकं सक्रिय करतो की तुमचं सगळं अन्न व्यवस्थित पचतं, भूक वाढते आणि तोंडाला चव येते. लक्षात ठेवा, गॅस, ऍसिडिटी, छातीत जळजळ हे सगळं तुमच्या आत साचलेल्या विषाचं लक्षण आहे आणि हे मिश्रण ते विष मुळापासून संपवतं. नंबर 4, रोगप्रतिकारक शक्तीत प्रचंड वाढणं. हे लक्षात ठेवा, लसूण आणि गुळाचे हे मिश्रण तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती फक्त वाढवत नाही, तर तुमच्या आतल्या संरक्षण प्रणालीला एखाद्या अभेद्य कवचासारखं मजबूत बनवतं. लसणाच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मामुळे जे हवामान बदललं की लगेच सर्दी खोकला ताप होतो, जे खरं तर तुमच्या कमकुवत इम्युनिटीचे लक्षण आहे, ती समस्या पूर्णपणे संपून जाते. दुसरीकडे गुळात असलेले अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीराच्या पेशींना मरणापासून वाचवतात आणि फ्री रॅडिकल्स नावाच्या त्या खलनायकांना नष्ट करतात, जे गुपचूप तुमच्या शरीरात कॅन्सरचं बी पेरत असतात. परिणामी तुमच्या शरीराची स्वतःची संरक्षण यंत्रणा इतकी मजबूत होईल की छोटे मोठे रोग, जीवाणू तुमच्या जवळ यायला सुद्धा घाबरतील. नंबर 5, शरीरात आणते अपार ऊर्जा आणि वाढवते हिमोग्लोबिन. जे लोक थोडं जरी काम केलं तरी थकून जातात, अंगात त्राण उरत नाही, जसं काही आयुष्यात आता जीवच राहिला नाही असं वाटतं, त्यांच्यासाठी हे एक जिवंत एनर्जी टॉनिक आहे. लसूण शरीराला आतून उबदार ठेवतो आणि ऊर्जा निर्मितीला इतकं बूस्ट देतो की जणू काही तुम्ही रातोरात एक नवीन माणूसच बनला आहात. आणि गुळात असलेले भरपूर लोह थेट तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवायला मदत करतं. विशेषतः आपल्या माता भगिनी ज्यांचं शरीर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे नेहमी थकलेलं, कमजोर वाटतं, थोडं काम केलं तरी धाप लागते, त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे देवाचा आशीर्वादच आहे. इतकंच नाही, ज्या पुरुषांना खूप अशक्तपणा जाणवतो किंवा वैवाहिक जीवनातही कमजोरी जाणवते, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय आश्चर्यकारक लाभ देतो. हे तुमच्या आतल्या शक्तीला एखाद्या विस्फोटासारखं वाढवतं. आता येतो सर्वात महत्वाचा भाग. हे खूप काळजीपूर्वक ऐका, कारण एक छोटीशी चूक या जीवनदायी औषधाचे सगळे फायदे नष्ट करेल आणि उलट नुकसान सुद्धा होऊ शकतं. लसणाच्या आत जो लिसिन नावाचा गुप्त खजिना आहे, तो अख्ख्या लसणात लपलेला असतो. जेव्हा तुम्ही लसूण कापता, ठेचता किंवा वाटता आणि मग त्याला 5 ते 10 मिनिटं उघडं हवेत सोडून देता, तेव्हाच हा लिसिन नावाचा जादुई घटक तयार होतो. जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्ही फक्त लसूण खात आहात, औषध नाही. मग योग्य पद्धत काय आहे? तुम्ही 1 किंवा 2 पाकळ्या गावरान म्हणजेच देशी लसूण घ्या. तो मोठा चायनीज लसूण नको. त्याला चांगला ठेचून घ्या किंवा सुरीने एकदम बारीक कापून घ्या. आता त्या कापलेल्या ठेचलेल्या लसणाला एका बशीत बरोबर 10 मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. हा वेळ लिसिन तयार होण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. 10 मिनिटांनी त्यात एक छोटा खडा चांगल्या प्रतीचा गूळ मिसळा. साधारण 15 ते 20 ग्रॅम बाजारात मिळणारा विषारी साखरेचा गूळ नको. दोन्ही गोष्टी एकत्र करून त्यांची एक घट्ट पेस्ट तयार करा. सर्वात महत्वाची गोष्ट, चुकूनही लसूण गरम करू नका किंवा शिजवून हा उपाय बनवू नका. गॅसवर ठेवताच लसणाचे सगळे औषधी गुणधर्म क्षणात नष्ट होतील आणि ते विषासारखं काम करू शकतं.
आता ही तयार पेस्ट तोंडात टाकून चांगली चावून चावून खा आणि त्यावर 1 ग्लास साध्या तापमानाचं पाणी प्या. चुकूनही गरम पाणी किंवा गरम दूध पिऊ नका. घरातल्या सामान्य तापमानाचं पाणी प्यायचं आहे. अशा पद्धतीने खाल्ल्यावरच तुम्हाला तुमच्या शरीरात जादू दिसू लागेल. सर्वात चांगला परिणाम मिळवण्यासाठी जेव्हा तुमचं शरीर सर्वात भुकेलेलं आणि डिटॉक्ससाठी म्हणजे स्वच्छतेसाठी तयार असतं, बरोबर त्याच वेळी हे खायचं आहे. म्हणजे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी. या वेळेत खाल्ल्यास ते तुमच्या शरीराला दिवसभरासाठी विषमुक्त करण्याचा प्रोग्राम सेट करतं. आणि जर सकाळी काही कारणास्तव विसरलात तर तुमची दुसरी वेळ आहे संध्याकाळची, साधारण सायंकाळी 6 वाजता. त्यानंतर हे खाऊ नका, कारण तुमची पचनक्रिया मंद झालेली असते. लक्षात ठेवा, योग्य वेळ पाळली नाही तर हा उपाय काम करणार नाही. हे मिश्रण खूप उपयोगी असलं तरी काही विशिष्ट प्रकरणांमध्ये ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे या 5 गंभीर सूचनांकडे लक्ष द्या. नंबर 1, किडनीचा जुनाट आजार. ज्यांना किडनीचा जुनाट आजार आहे किंवा ज्यांची किडनी निकामी होण्याच्या मार्गावर आहे, त्यांनी हा उपाय ताबडतोब टाळावा. हे तुमच्या किडनीवर अतिरिक्त ताण टाकू शकतं. नंबर 2, यकृताची गंभीर समस्या. ज्यांना यकृताची गंभीर समस्या आहे, जसं की सिरोसिस किंवा फॅटी लिव्हर, त्यांनी आपल्या जीवाशी खेळू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे खाऊ नका. नंबर 3, ॲलर्जी. ज्यांना कच्च्या लसणाची ॲलर्जी आहे, त्यांनी हे कधीही खाऊ नये. याचे गंभीर दुष्परिणाम दिसू शकतात. नंबर 4, गर्भवती महिला. गर्भवती महिलांनी हा उपाय सुरू करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांशी नक्की बोलून घ्यावं. या काळात तुमच्या शरीरातील रासायनिक बदल खूप संवेदनशील असतात. आता 5 नंबरचं, तीव्र ॲसिडिटी. जर तुम्हाला ॲसिडिटीचा भयंकर त्रास होत असेल किंवा कच्चा लसूण खाल्ल्यावर छातीत आग म्हणजे जळजळ होत असेल, तर त्यांनी हे कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये किंवा पिण्यापूर्वी डॉक्टरांची अंतिम परवानगी नक्की घ्यावी. तर मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण या 2 नैसर्गिक मृत्युंजय महाऔषधी लसूण आणि गूळ यांना एकत्र खाल्ल्यावर शरीरात काय अविश्वसनीय शारीरिक क्रांती होते हे पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर जाणलं. हे मिश्रण नक्की कसं आणि कधी खाल्ल्यास तुमचा जीव वाचू शकतो हे आपण पाहिलं. मी आशा करते की आजची ही विशेष माहिती तुमचं आणि तुमच्या प्रियजनांचे आयुष्य बदलून टाकेल. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या नक्की कामी येईल, तर कृपया आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी एक लाईक करायला विसरू नका. आणि आरोग्यासंबंधी असेच महत्त्वाचे, शुद्ध आणि जीव वाचवणारे माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला नियमित पाहायचे असतील, तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून बाजूच्या घंटेचं बटन दाबून ऑल आयकॉन हा पर्याय नक्की निवडा, ताकी जेव्हा कधी आम्ही आरोग्याशी संबंधित असाच एखादा महत्त्वाचा व्हिडिओ टाकू, तेव्हा तुमच्यापर्यंत सूचना सर्वात आधी पोहोचेल. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही सर्वजण आनंदात राहा आणि निश्चितपणे निरोगी व रोगमुक्त राहा. धन्यवाद.